ओम गम गणपतये नमः। ओम गम गणपतये नमः। ओम गम गणपतये नमः। ओम गम गणपतये नमः। काकू, सरांना काहीही होणार नाहीये. माझी काय समजूत घालतोय साळगावकर? तुमच्याच पोर खेळामुळे आज माझं कुंकू पडायला लागलंय. किती त्रास सहन करायचा त्या माणसाने, किती धक्के पचवायचे सांग ना. स्थानिकाचं प्रकरण कळल्यापासून अन्न पाणी सगळं सोडलं होतं त्यांनी. आणि तू बस इथे, बस बस इथे बस. बाबांना काहीही होणार नाही. आपण त्यांना वेळेत हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय ना. शांत हो. काकू, मी तुम्हाला शब्द देतोय, जग इकडचं तिकडे करेन, पण देशपांडे सरांना मी काही होऊ देणार नाहीये. पेशंटच्या घरून कोण आलंय का? सही करायला या. नाही मॅडम, आत्ता नाही. आता आपल्या फॅमिलीला त्या दीपिका देशपांडेची गरज आहे, जी प्रसंगी खंबीरपणे उभी राहते, जी संकटांना सामोरी जाते. त्या दीपिका देशपांडेची गरज आहे, जिने शलाकाजींच्या लग्नात सगळं काही व्यवस्थितपणे पार पाडलं. देशपांडे सरांच्या त्या दीपिका देशपांडेची गरज आहे, जी खमकी आणि स्ट्रॉंग आहे. इंद्रा, जोशी काळभोरला फोन केलाय आणि सरांना जर दुसऱ्या हॉस्पिटलला हलवायचं असेल ना तर ॲम्ब्युलन्स रेडी आहे. ठीक आहे. सर कसे आहेत? हार्ट अटॅक आहे. ते चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला भरपूर मार लागलाय. ब्लिडिंग झालंय. रक्ताची गरज लागेल आपल्याला. माझं रक्त घ्या. तुमचा ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह आहे का? नाही. तसा हा ब्लड ग्रुप थोडा रेअर आहे. तुम्ही तुमच्या साईडने प्रयत्न करा. हा ब्लड ग्रुप कुठे अवेलेबल होतोय का? आता कसे आहेत बाबा? आता काही सांगता येणार नाही. तुम्ही ब्लडची व्यवस्था करा. सतू, ऐक, सगळ्या ब्लड बँक पालथ्या कर. सगळ्यांना मेसेज कर. वाटेल ते कर, पण सरांना काही होतं कामा नये. जा.
इंद्राजी, माझा काही उपयोगच नाहीये मॅडम. मी ना एक नंबरची युजलेस व्यक्ती आहे. मला असं का बोलताय? मग मी काय बोलू मॅडम? सरांना रक्ताची किती आवश्यकता आहे आणि मी जर रक्त नाही देऊ शकत आहे तर युजलेसच झालो ना मी. हे काय वागणं आहे इंद्राजी? हा बघा किती लागलंय ते. आधीच बाबांचं हे असं झालंय आणि त्यात तुम्ही असेच वागणार आहात का? एकाच वेळी माझ्या 2 जवळच्या व्यक्तींना काही झालं तर मग मी काय करायचं? हे काय आहे? मला म्हणता की स्ट्रॉंग राहा आणि तुम्ही हे असं वागता? मॅडम मला ना काहीच कळेल असं झालंय. सरांची अशी अवस्था नाही बघवत मला मॅडम. देशपांडे सर खूप महत्वाची व्यक्ती आहेत माझ्या आयुष्यातले आणि इतकं गिल्टी फील होतंय की एरवी सगळं जग इकडचं तिकडे करू शकणार आहे इंद्रा आता सरांना रक्त देऊ शकत नाहीये. आमचं ब्लड ग्रुप सेम का नाहीये मॅडम? प्लीज असे इमोशनल नका हो. असे भावनेच्या भरात वाहत जाऊ नका. आणि आता तुमचं आणि बाबांचं ब्लड ग्रुप सेम नाही ह्यात तुमची काय चूक आहे? आणि तुम्ही ऑलरेडी खूप केलंय बाबांसाठी आणि अजूनही करताय. आज तुम्ही नसतात ना तर बाबांना आपण वेळेत हॉस्पिटलमध्ये आणू शकलो नसतो. आज तुमच्यामुळे बाबा सेफ आहे. प्लीज असं स्वतःला दोष देणं बंद करा आणि हे पुन्हा असं काही केलं ना तर याद राखा. प्रथमेश, अरे फक्त निखिलच्या जवळ जा. मी पोचतो. काय ग सारखं फोन करते? बिझी आहे मी जरा. अरे कार्तिक, बाबांना बहुतेक हार्ट अटॅक आलाय. काय? हो, आई, दीदी, दीपू, भाऊजी सगळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. अच्छा. अरे अच्छा काय करतोयस तू? मला खरंच इथे खूप टेन्शन आलंय रे. बाबांना काय झालं तर? अरे आपल्यामुळे होतंय सगळं. ए, आपला काय संबंध आहे? तू बावळटस का कार्तिक? हे सगळं आपल्यामुळे होतंय. जाऊ दे, मला नाही फरक पडत. तुला काही फरक पडत नाही? तुला कळतंय का तू काय बोलतोयस? हे बघ सानिका, कशाला टेन्शन घेते तू? जो माणूस आपल्या लग्नाचा धक्का पोचवू शकतो ना तो जगात काहीही पोचवू शकतो. कार्तिक, आई जाताना बोलून गेलीये बाबांना काही झालं ना तर ती मला माफ नाही करणार रे. मला खूप भीती वाटते रे. बाबांना काही नको व्हायला बस. नाही बाबांना खरंच काही नको व्हायला. पण कसं आहे ना, एखाद्या माणसाचे जर दिवसच भरले असतील ना तर त्याला कोणीच वाचवू शकत नाही ग. कार्तिक, ए फोन ठेव, मी बिझी आहे आता. काकू, काय झालं? तुम्ही अशा का बसलाय? डॉक्टर म्हणाले ना की रक्त हवंय, तेव्हापासून धडधडतंय. आता एवढ्या रात्रीचं आपल्याला रक्त नाही मिळालं तर सळगावकर भीती वाटते मला. घरातल्या कर्त्या पुरुषाला असं झालं, आम्ही एकटे पडणार आहे. काकू हे बाप असं नाहीये. कोण म्हणाला तुम्ही एकटा? आम्ही सगळे आहोत ना काकू. काकू चला इथे नका बसू प्लीज. या.
एक मिनिट शांत व्हा. एकाएकाने बोला. देशपांडे सर याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत ना? हो. कसे ते आता मॅडम बरे आहे. डॉक्टरांना सांगा देशपांडे सरांना काही होतं का म्हणे. हो बरे आहेत ते. आम्ही आता त्यांना बघू शकतो ना. एक मिनिट थांबा तुम्ही, मी तुम्हाला सांगते. बघितलं का? ही आहे देशपांडे सरांची खरी कमाई. देशपांडे सरांचे विद्यार्थी हे 5-50 आणि असे हजारो विद्यार्थी, त्यांचं आयुष्य घडवलंय देशपांडे सरांनी. आयुष्यातल्या संकटांशी सामना करायला शिकवलंय त्यांनी. तुम्ही म्हणाला तुम्ही एकट्या आहात काकू? नाही, हे आणि असे हजारो विद्यार्थी आहेत देशपांडे सरांच्या पाठीशी, तुमच्या सोबत. या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत देशपांडे सरांच्या पाठीशी. तेव्हा त्यांना काहीही होणार नाहीये काकू. तुम्ही प्लीज देशपांडे सरांसोबत थांबा आता. आणि इथे जर काही लागलंच तर देशपांडे सेना सज्ज आहे आता. या ये आई दीदी. इंद्रा, ही देणार आहे सरांना ब्लड. हिचा ब्लड ग्रुप मॅच होतोय. थँक्यू. मी आयुष्यभर तुझी ऋणी राहील. या या. हो. डोळे उघडा ना. डोळे उघडा ना. डॉक्टर, मी हात जोडते तुमच्या. यांना काही नको व्हायला. मॅडम आताच काही सांगता नाही प्लीज. मॅडम, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आपले देशपांडे सर लवकरात लवकर ठणठणीत होऊन परत येणार. बघाच तुम्ही. भीती वाटते खूप. मी समजू शकतो मॅडम, पण पहा आता ब्लडची पण व्यवस्था झाली आहे. आता सर लवकरात लवकर बरे होणार आहे. स्ट्रॉंग आहेत देशपांडे सर. जो माणूस आयुष्यभर जी संकट आली त्यांच्या समोर कधी झुकला नाही, तो मृत्यू समोर काय झुकेल? बघाच तुम्ही मॅडम, लवकरात लवकर ठणठणीत होऊन परत येणार आहेत सर. बाई 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 नाही पप्पा किती गरम होत आहे हो. साडीमुळे गरम होत असेल तुला. नाही पप्पा, आता हॉस्पिटलमध्ये यायचं म्हटलं तर याच्यापेक्षा हलकी साडी नव्हती माझ्याकडे बाई. काकू, तुमची साडी एकदम भारी आहे. एकदम कडक भडक. लग्नाला आलात वाटतं. नाही, आता आलाच आहात तर मग 21 रुपयाच्या अहेराचं पाकिट आणलं असेल ना. तुला काय करायचं रे? मला कुठे काय करायचंय, मी फक्त विचारलं. काय ग, फोन उचलायला काय झालं तुला? अहो नाही, ते इथे जरा गडबडीत होते ना, म्हणून फोन बघितलाच नाही. सॉरी. मालती ताई, असं कसं झालं? देशपांडे सर कालपर्यंत धडधाकट होते आणि अचानक त्यांना कसं टाकला?
आले होते तेव्हा मला म्हटले तुम्ही निघा निघा आणि स्वतःला अटॅक करून घेतलं. पण मालती ताई तुम्हाला माहितीये का आजकाल ना कुणाला पण कुठं पण आणि कसा पण अटॅक येतो आणि तो माणूस सरळ देवाघरी जातो. मला तर बाई खूप भीती वाटते. एकुलते एक आहे माझे असे कसे गायले. काकू काकू ते एकदम ठणठणीत आहेत. त्यांना काही झालं नाही. हा तुला विचारले तुला विचारलंय का? मला ना देशपांडे सरांना बघायचंय. कुठे आहे देशपांडे सर? ऐका 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 डॉक्टरांनी भेटायला परवानगी दिली नाहीये. बसा बसा बसा. आता पोटची पोरच असा घात करते म्हटल्यानंतर असं घडणारच ना. ताई ऐका ना, माफ करा पण हा विषय आज इथे नको ना. आधीच यांची तब्येत खूप खूप सिरियस आहेत. मला माहितीये माहिती ताई. म्हणून तर मला कळल्या मी झाले. तुम्हाला माहितीये का मी देशपांडे सरांसाठी सफरचंद आणलेत. 1 किलो सफरचंद आणलेत. 1 किलो. तुम्हाला माहितीये का सफरचंद कशी किलो आहे? 250 रुपये. मेल्याला म्हटलं 200 रुपये किलोनी दे रे. 50 रुपये तेवढेच उरले ना. आम्हाला येण्या जाण्याला रिक्षाला पुरतील ना. तर मी येल्याने 1 रुपया कमी केला नाही हो. पण काय पण म्हणा हे लय वाईट झालं. मला ऍपल हवेत. द्या इकडे. नाही, सर खाऊ शकणार नाहीत ना. आम्ही बघतो काय करायचं. द्या. तुला ते खायला हवेत रे? एवढ्या गरमीचं उकडून निघतील ते आणि खराब होतील ना. त्यापेक्षा आम्ही खातो. आम्हाला भूक लागली. ताईंचे पप्पा तुम्ही म्हणत होता ना भूक लागली भूक लागली. हे जरा हे खाऊन घ्या. नाही बेटा तू पण खा. मालती ताई तुम्हाला सानिकाचं खूप टेन्शन आलं असेल ना हो. काकू रडायचं राहतंय. तुमच्या सानिकाने तर तोंडाला काळं फासलं. आता धाकटीकडे तर नीट लक्ष द्या बाई. नाहीतर ती सुद्धा हातची निघून जाईल. काय हो मालती ताई कसलं काम करते ती रिकव्हरीचं? बाई माणसाला शोभतं का हे? शोभतं का बाई माणसाला? अहो काहीतरी बाईच्या जातीनं चांगलं काम करावं ना. पण हे सगळं घाणेरडं काम करतीये. काकू काही माणसांना ना घाण दिसते ती साफ करतात आणि विषय संपवतात. आणि काही माणसं ना त्यांना घाण दिसूनही ना तिथे अजून घाण करतात आणि मग ती चिघळत बसतात. ती माणसं जास्त वाईट असतात.